नमस्कार मंडळी. मी भूषण डाणे, सिग्नाथ केदार ज्योतिबा मित्रसमूह मधून बोलतोय. मी आज या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या पवित्र महोत्सवात एक घोषणा करू इच्छितोय की आम्ही गेले 15 वर्ष झालं ज्योतिबावरी चालणारे पारंपरिक विधी, प्रथा, परंपरा, सासरी काठ्यांचे मानपान याबद्दल संवर्धन, संशोधन अशा विषयावर काम करीत आहोत. तर याला आता एक मूर्तिमंत स्वरूप द्यायचं म्हणून आम्ही एका संघटनेची स्थापना करतोय. ही एक समिती आत्ता चालू असलेल्या कामांनाच पुढे नेईल, ज्यात ज्योतिबाबद्दल असणाऱ्या ऐतिहासिक माहिती असेल, पारंपरिक विधी असते. तसेच याचा प्रमुख हेतू हा पण असेल की आत्ता जे काही अलीकडच्या काळात ज्योतिबावर मानापानात बदल घडवायचे प्रकार जे घडलेले आहेत, त्यात जरा प्रशासनाला कमी माहिती मिळते किंवा चुकीची माहिती दिली जाते किंवा असा प्रकार होऊ नये म्हणून एक सर्व ज्योतिबाचे मानकरी एका छत्राखाली येतील आणि त्यांची एकी होऊन ते आपले म्हणणे एकत्रितपणे प्रशासनाकडे मांडू शकते. यासाठी हे संघटना आपण स्थापन करतोय. तरीही यात सर्व ज्योतिबाचे भावी भक्त सामील असतील, श्रीपूजक सामील असतील आणि ते योग्य प्रकारे सर्व लोकांना मार्गदर्शन करतील याची मी या ठिकाणी नोंद घेतो. आणि दुसरी गोष्ट, जे काय ज्योतिबावर आत्ता काही दिवसापूर्वी प्रकार झालेला आहे, अशा गोष्टीचं बोलण्यासाठी पण एक एक संस्था असली तर बरं असतं की जेणेकरून आपला आवाज आज सामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येतो. तर या संघटनेच्या जी कार्यकारिणी असेल त्याबद्दलही मी आत्ता तुम्हाला थोडीफार माहिती देतोय. या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी व अध्यक्षपदी जी मुख्य अध्यक्षपद असेल हे ज्योतिबाचे मानकरी 5 नंबरचे मानकरी देवत हिम्मत बहादूर चव्हाण सरकार निघवे हे असते. कार्याध्यक्ष म्हणून संग्रामसिंह चव्हाण सरकार कसबे डिग्रजकर हे हिम्मत बहादूर यांची शासनकाठी क्रमांक 3 आहे. तसेच पाळणीचे शासनकाठी प्रतिनिधी म्हणून भूषण डाणे काम करते. तसेच या संस्थेचे सचिव म्हणून अवधूत साळुंके पाटील तासगाव हे पण सामील असतील. आणि कोषाध्यक्ष म्हणून भीमबहादूर माने सरकार कसबे सांगाव हे सामील असते. तसेच सचिव म्हणून केवळचे नावजीभाऊ संत नावजीभाऊ शासनकाठीचे मानकरी आणि देवस्थान ट्रस्टचे सचिव श्रीयुत रामराव साळुंके हे या संघटनेत काम करते. मनपाळ्याचे प्रतिनिधी आहेत. असे सर्व शासनकाठींचे मानकरी आणि भक्तभाविक आपण या संस्थेत सहभाग करून घेतोय. आणि ह्या संस्थेचा एक हेतू हा स्पष्ट असेल की आपल्या ज्या ज्योतिबाच्या परंपरा चालू आहेत त्यात कुठेही बदल न घडता, चुकीच्या गोष्टी न होता आपल्याला ज्योतिबा यात्रा ही कशी शांततेने व सुरळीतपणे पार पाडता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आणि यासाठी एक प्रतिनिधी म्हणून ही संघटना भविष्यात काम करेल. चांगलं.